बाळा अपन देखील यायचा और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सन्माननीय जयवंत मोरे साहेब, नरेश बुटेरे साहेब आणि संभाजी बुटेरे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे पोईकर चषकामध्ये। वाहुली या टीमसाठी सुवर्ण संधी आहे। 10 गावचे उद्योजक सन्माननीय विशाल दादा मिरकुटे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। षटकारांच्या हॅट्रिक साठी वाहुली या टीम साठी विशाल शेठ मिरकुटे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे। तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, मोईन बाद झालाय। अफजल आणि समीर ही जोडी आहे। यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। बॅकफुटला आले, बॅटचा फेस ओपन केला, फक्त दिशा दिली, पॉइंटला क्लिअर केला आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय। अफजलच्या बॅट मधून पॉवर प्लेचा योग्य वापर केलाय। धावसंख्या 5। यावेळी अपीश खेळतायत, मिड ऑफला क्लिअर केले लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। निवली या टीमचे आय थिंक निलेश आहेत, त्यांना विनंती असेल आपण पाठीमागे बसायचं आहे। या आयोजकांची सूचना आहे, नक्कीच सामना गमवावा लागला तो म्हणजेच मानिवलीपाडा या टीमला, परंतु मी कौतुक करेन प्रशांतचं, मनोजचं ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दिला मानिवलीपाडा या टीमने या सामन्यामध्ये सर्वांची मनं जिंकली। चांगला चेंडू आहे, येतो हा डॉट बॉल। जयवंत आहेत गोलंदाजी मार्कवरती, ज्या जयवंतने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती। रेवती संघाने फक्त 25 धावांवरती थांबवलं होतं। श्री गणेशा गोविली ठाकूरपाडा या टीमला कार्ड बँच अपील आणि अपील फेटाळली पंचांनी। येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाहोली या टीमची 1-9। चषक आला संघाचा, चषक आला चषक आला, चषक आला। क्रिकेट संघाला, क्रिकेट संघाला, क्रिकेट संघाला, आमच्या पोळी गावाचा रायगड ठाण्यात बोलबाला, रायगड ठाण्यात बोलबाला, रायगड ठाण्यात बोलबाला। क्रिकेटचा डंका वाजला, पोळी संघाने नावलंय गाजवला। थँक्यू सो मच। खूप चांगलं हे गीत आपण ऐकतोय, पोईकर चषकाचं हे शीर्षक गीत सतीश गराटे यांनी गायलेले हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून।
नवीन गोलंदाज रुपेश बासरे येतोय. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस हा गोलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याचं स्वागत केलंय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. केले चौकाराने. धावसंख्या 13. स्लो रन चेंडू पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. मिसटायमिंग आहे पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. रुपेश बासरेवरती आक्रमण चढवलं जात आहे. लाऊड अपील. LBW ची अपील केली आहे परंतु पंच तटस्थ आहेत आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली कारण की सामना जिंकणं फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. प्रत्येक सामना हा डू ऑर डाय आहे. प्रत्येक सामना नॉकआउट आहे. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती मिळते एकच धाव. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. मठे कुंदे या टीमने 2 सामने जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. खूप चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज रुपेश बासरेने कारण की 2 चेंडू आणि 2 चौकार आले होते. त्यानंतर आपण पाहतोय 3 सिंगल रोटेट केल्यात. ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल टिपलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. अफजल बॅक टू द पवेलियन.
यावेळेस चांगला चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पोईकर चषकाचे आयोजन आज दुसरा दिवस. धावसंख्या 20. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपर रुपेश बासरेच्या हातामध्ये विसावतोय. रोशनदादा सुरोशी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पोई या संघाचे पुरस्कर्ते आहेत. RNK ब्रिक्सचे ते सर्व आहेत आणि चौरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि पोई गावचे पोई संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं पोईकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आहेत 24 धावा. गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. कमबॅक नक्कीच केलंय. धावाची संधी. विकेट डोक्यामध्ये. डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. समीर बॅक टू द पवेलियन. रोशनदादा सुरोशी यांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अब्दुल येतोय नवीन फलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अंकुश. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई शेरन. तिसरं सुरू आहे. राऊंड विकेट. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत अब्दुलने आणि जर सलगचा तिसरा षटकार आला तर 10 गावचे उद्योजक समाजसेवक विशाल शेठ मिरकुटे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्मितहास्य आहे. वाहोली टीमच्या प्रेक्षकांमध्ये आज जुम्मा आहे आणि जुम्मा नक्की साजरा होईल जर संघ इथून आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर. बिसोळकर चषकामध्ये देखील याच मैदानावरती खूप चांगला खेळ राहिला होता राहुल वाहुली या टीमचा.
प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आपण पाहतो वाहुली या टीमचे, नेहमीच त्यांना सपोर्ट करण्यासाठी येतात, कारण की हे प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांच्या प्रेक्षकांचं, आणि लहान प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने वाहुलीचे इथे उपस्थित आहेत. तौसिफभाई शेंदू यांचे सुपुत्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील विशेष आभार, कारण की तौसिफभाई शेंदू यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलंय. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, ऑनसाइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला थोडस खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप खूप चांगला आहे जयवंतचं, आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनन शेठ दाभणे आणि नयन शेठ काळे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय, त्यांचं देखील मनापासून आभार आयोजकांच्या वतीने, आणि त्यांचं देखील या पोईकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अमानकडे ताकद प्रचंड आहे, परंतु स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. सरळ बॅटने देखील धावा येऊ शकतात, एवढी ताकद आहे अमान मध्ये, ती ताकद आम्ही भिसवळकर चषकामध्ये पाहिली आहे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 38. यावेळेस अपीश खेळतात, व्ही शेप मध्ये अंकुश आहेत, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. अमानचा खेळ लागतोय, अजून एक धक्का वाहोली या कौतुक करेन डीजे मास्टर गणेशचं, कारण की ज्याप्रमाणे तो संगीत सादर करतोय सर्व प्रेक्षकांची मन जिंकलेत कालपासून. डीजे मास्टर गणेशने मांगरुळ गावातील हा डीजे मास्टर आहे, आणि फार कमी वेळामध्ये लोकप्रियता त्याने प्राप्त केली आहे, कारण की मलंगडमध्ये कोणतीही स्पर्धा असेल, खास करून मांगरुळ गावामध्ये, तर डीजे गणेश तुम्हाला मिळतील. यावेळी ड्राईव्ह केलाय, अंकुश आहेत आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती, आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख कमबॅक गोलंदाज विशाल बासरेने केलंय. बर्थडे बॉय आहे, त्याचाच वाढदिवस आहे, त्याच्या आयुष्यातील खास दिवस, त्याचाच नाव वाढदिवस, आणि विशाल बासरेला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करतो. विशाल मिरकुटे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे, आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अब्दुल आहे. ही नामी संधी आहे. अब्दुल कडे अपीश खेळण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. 1 चेंडू शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. विशाल बड्डे बॉय, परफेक्ट यॉर्कर, धावबाची संधी, आणि फलंदाज झाले बाद. अंतिम चेंडूवरती सांघिक यश मिळतंय, आणि अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज बड्डे बॉय विशाल बासरेने, आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. जय हनुमान. रेवती या टीमला 39 धावा धावफलकावरती आहेत, आणि 40 धावांचं लक्ष्य. वळूया आपण व्यासपीठावरती. जयवंत मोरे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते 40 धावा बनवायचे आहेत रेवती या टीमला. राहुल चव्हाण आपण या सन्मान आपण करूया जयवंत मोरे साहेबांचा. थैंक यू सो मच रोशन जी, संते सर.
तदनंतर आपण सत्कार करतो या मुख्य व्यासपीठावरती नरेशजी बुटेरे. आपणास देखील विनंती आपण या आपला शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो रोहिदाजी बुटेरे आपल्या शुभ हस्ते आपण नरेशजी बुटेरे यांचा शुभ सन्मान करायचा. बरेचसे मान्यवर आता दाखल झालेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कारण पोईकर चषकावरती तेवढं प्रेम या मान्यवरांचं आणि त्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि त्यानंतर एक सुंदर ट्रॉफी, खरं तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांना सन्मानित करतोय. तदनंतर संभाजी बुटेरे साहेब आपण ते केल्या आपला शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो सुहाजी देसले आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. सुहाजी देसले आपल्यास विनंती आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करा. संभाजी बुटेरे साहेबांचा यथोचित मान सन्मान, अतिथी देवभाव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. आणि आयोजकाच्या माध्यमातून मग महेशजी बुटेरे असतील आणि योगराजजी बुटेरे त्यांनी सांगितले आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तोच मान सन्मान आपण करत असताना खरं तर त्या सूचनेचं पालन आम्ही देखील करतो. भरपूर चांगली स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ पोई आयोजित पोईकर चषक तुम्ही पाहता. स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिला पारितोषिक तुम्हाला पार मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय व चतुर्थ पारितोषिक तुम्हाला पार मिळतोय 15,000 रुपये देऊन आम्ही सन्मानित करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मालिकेवरसाठी कूलर तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. तुम्ही पाहताय खरं तर दोन ताकदवर टीम खेळत असताना एका बाजूला वाहुली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय जर्मन रेवती अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सखीला काही हिम्मत मला आई एकवीरेच्या आशीर्वादानं नावलय मोठा झाला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. पोई संघाचा पोई करियो चषक आला. गावदेवी पोई संघाचा पोई करियो चषक आला. थँक्यू सो मच. तर मुख्य व्यासपीठावरती मननशेठ दाबणे यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो योगराजी बुटेरे आपणास आपल्या शुभ हस्ते आपण दाबणे साहेबांचा शुभ सन्मान करायचा. आणि त्यानंतर नयनशेठ काळे आपण देखील आपला शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन योगराजी बुटेरे आपणास आपल्या शुभ हस्ते आपण नयनशेठ काळे यांचाही शुभ सन्मान करायचा. साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खरं तर पारितोषिक देण्यात आलंय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता वेगाने बीट करतोय. आयातला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना खरं तर लक्ष होतं या मॅच मध्ये 40 धावांचं लक्ष. पहिल्या डावामध्ये 4 षटकामध्ये 39 बनल्या गेल्या आणि 40 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी विशाल आणि त्याच्या साथीने रुपेशला तुम्ही पाहताय गोलंदाज सज्ज होता. यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागेल. पहिला बॉल आपण पाहिला खरं तर भरपूर चांगला फेकला. त्यानंतर इथे मात्र लाईन भरकटला. एम्पायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळतीय आणि सिंगलच्या साथीनं संघाचं अकाउंट ओपन झालंय. टीम जर्मन रेवती गोलंदाज तयार. चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय दंड करत बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठमोर आउटफील्ड भरपूर फास्ट. बॉल सीमा पार येतोय चौकार. वरती आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे. लक्ष या मॅच मध्ये 40 धावांचा, प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावांची गरज खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक तिरी तो एक मेरी तुम्हाला पाहायला मिळतोय. संघर्ष मी आधीच म्हटलं होतं प्रत्येक बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल राहिला गोलंदाजाच्या नाबावरती. आयनला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिले हाताळतोय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. दुसरा बॉल राहिला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजाच्या नाबावरती आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज सज्ज होतो. आयनला तुम्ही पाहता
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळताय, क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये, लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये पोहोचला जरूर, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर एका टप्प्यावरती बॉल फरार. 4 धावा. आलाय का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विशालला तुम्ही पाहताय, हा विशाल धमाका, त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 9 आकड्यावरती. राह भली हो मुश्किल की, हिम्मत से तुम काम लेना, एक दिन ये दुनिया भी चाहेगी तुम्हारा साथ अपना नाम लेना. आणि तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती करत असताना पुन्हा एकदा इथे मात्र चौकारानंतर डॉट बॉलची समाप्ती होत असताना आतापर्यंत टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे 9 आकड्यावरती. आतापर्यंत 6 चेंडू फेकून झाले, त्यामध्ये एक वाईट फेकलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. अंतिम बॉल 1 to 2. गोरदास तयार. पुढे सरकले होते, अडबा वाटणे खेळण्याचा प्रयत्न होता, विस्फोट झाली, बॉल मागे चाला, एक सिंगल इथे देखील मिळते. या टीमची टोटल या सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना भरपूर चांगला चेंडू फेकला होता इथे मात्र गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली. दरम्यान एक सिंगल इथे मिळते. आणि ज्या प्रकारे 10.00 सरासरीने धावगती राखायची, त्याच प्रकारे पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती 10 धावा. धावदेवी कोळी संघाचा, कोळी करियो चषक आला. धावदेवी कोळी संघाचा, कोळी करियो चषक आला. कोळी संघाचा, कोळी करियो चषक आला. धावदेवी कोळी संघाचा, कोळी करियो चषक आला. गावदेवी क्रिकेट संघाला, गावदेवी क्रिकेट संघाला, गावदेवी क्रिकेट संघाला, आमच्या पोई गावाचा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे हटपून लावली. आता पदाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 गोरदास सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती 9 ला तुम्ही पाहता, ज्या 9 न सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, पहिला सामना जिंकला आणि आता तो सज्ज होत असताना षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बरोबर आहे, चांगला फटका पार मिळतोय. बॉल चालला मिड विकेटला, खेळाडू डीप मध्ये चेंडूला तुम फेक करेल. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल धाव इथे मिळते. टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 11 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. 7 बॉल 9% थांबला होता. रुपेश बासरेला तुम्ही पाहताय, जो मात्र मैदानावरती दाखल झालाय. 7वा चेंडू आता फेस करतोय. स्वतःच्या कोणातील पहिला चेंडू आता तो फेस करेल. गोलंदाज सज्ज होतोय. 9 खोदून करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल चालला आलो होतो कार्पेट, यावेळेस मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल चाललाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, खेळाडू उपस्थित होते. दरम्यान एक चिकेट सिंगल येते मिळते. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 12 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाहायला मिळते. खरं तर 40 धावांचं लक्ष प्रत्येक ओव्हरमध्ये 10.00 ची सरासरी गाठायची, याच अनुषंगाने बॅटिंग होत असताना चांगला फटका पार मिळतोय. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये जजमेंट चुकला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किड झाले, पडले, उठले, परंतु चेंडूला अडवू शकले नाहीये. देव बलवंत म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम जर्मन रेवती संघासाठी येतोय चौकार. खर तर स्किड झाले, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार किती महत्वाचा ठरतोय. बॅटिंग करत असताना टीम रेवती संघासाठी हे देखील पाहायचा. पंच आमच्याकडे बळे, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. धाबा बनल्या गेल्या 17 धाबा टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते. 40 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 17 तर बनल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये खर्च केला फक्त 10. या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दुसरं षटक हातात असताना नूने खर्च केला 7 धाबा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवर आला नव्हता. दरम्यान मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. धाव इथे मिळणार नाही. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू फेकून झालेत आणि आतापर्यंत टीमची टोटल 17 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावल्या. डर मुझे भी लगा था ये फासला देखकर, पर मैं आगे बढ़ता गया ये मेरा रास्ता देखकर, खुद में खुद नजदीक आती गई मेरी मंजिल ये मेरा हौसला बुलंद देखकर. बॉल चाला लॉन्गरला, ओव्हर द बॉलर हिट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल सीमा पार, येतोय षटकार. ची टोटल धाव फलकावरती आता वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत 23 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्ही पाहताय. का बॅटिंग करतोय मैदानाच्या मध्ये एक हाती किल्ला लढवत असताना 20 धावा विशालच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहिलं होतं. टप्पा पडल्यानंतर लाईन भरकटतोय गोलंदाज आणि टीमची टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपात आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 24 धावा फलकावरती पाहायला मिळतील. वैयक्तिक 20 धावांवरती बॅटिंग करतोय विशालला तुम्ही पाहताय, जो सलामीला दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला त्याला साथ देत असताना रुपेश बासरेला तुम्ही पाहता. अजून एक चांगला फटका डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर तो चौकार आला ना, जिथे खेळाडू स्किड झाला तिथे भरपूर नुकसान झालं. टीम वाहली 20 अंकाचं, कारण 4 धावा तिथे आला. त्यानंतर आपण पाहिलं एक चेंडू डॉट जरूर आला, परंतु पुन्हा एकदा षटकार आला आणि टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना 2 षटकार आले. खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर खरं तर आपण पाहिलं, जो मात्र मिसफील्ड झाली. खेळाडू होता डीप मध्ये, त्याच्याकडनं चेंडू निसटला आणि त्यानंतर एक चेंडू डॉट जरूर आला, परंतु त्यानंतर एक वाईट आणि 2 षटकार आपण पाहिल्या. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत पोहोचत असताना 10 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक माफी असावी आणि 10 धावांची गरज. पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय, लॉंगॉनला खेळाडू परत बाद. रुपेशला परतावं लागेल माघारी. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता आता अमन पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना अमनला तुम्ही पाहता. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती पंकज. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय, बॉल चालाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. षटकार. षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हलक्या अर्थाने ढकल जरूर, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, तर मान धाव मिळणार नाही. या टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 4 धावांची गरज.
डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला, हलक्या हाताने ढकललं, एक सिंगर तिथे मिळतीये. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 30 धावांची गरज. गोरदाचा मन चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 षटकांमध्ये खेळ सिंगल डबलला प्राधान्य द्यायचा प्रयत्न होतोय. 3 धाबांची गरज होती, पुन्हा एकदा सिंगल इथे मिळते आणि अजून या मॅच मध्ये 2 धाबांची गरज. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक. गोरदाज अमन चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा विजय संपादित केला टीम चेअरमन रेवती संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम वाहले बी तुम्ही देखील चांगला खेळा, तुमचं देखील कौतुक. चुकलं कुठे यावरती लक्ष द्या आणि पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर 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 साऱ्या शुभेच्छा. मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमध्ये 26 धाबा आल्या, सलामीला तो दाखल झाला होता आणि गोलंदाजी करत असताना ज्याने 3 धाबा खर्च केला आणि महत्त्वाचा एक फटका बाद केला, तोच खेळाडू विशाल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.